देशात दिवाळी आनंदात साजरी झाली, मात्र चंद्रपुरात रक्ताचा सडा पडलाय। दिवाळीचं गिफ्ट का दिलं नाही हा वाद थेट हत्येपर्यंत पोहोचला। 6 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली। नितेश ठाकरे असं मृत तरुणाचं नाव आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रक्ताने माखलेली कार दोडा मार्ग पोलिसांना सापडली आहे। या कारची नंबर प्लेटही गायब आहे। त्यामुळे हा घातपात आहे की अपघात असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणाचे गूढ वाढलंय। पोलिसांनाही या प्रकरणात वेगळ्याच गुन्ह्याचा संशय असून तपास सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून महायुतीतील पक्ष एकत्र लढणार आहेत। मुंबई महापालिकेत भाजप 100हून अधिक जागा जिंकेल, पण महापौर पदावर शिंदे गटातूनही दावा केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। 2017च्या पुनरावृत्ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सातारा येथील एका महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहत आत्महत्या केली। या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे। पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत। मुंबईच्या काळा चौकी परिसरात एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केलाय। इतकंच नाही तर तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःच्या आयुष्याची अखेर केली आहे। हल्ला करणारा तरुण हा या तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड होता। त्याचं नाव सोनू बराय असल्याची माहिती आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात पिंपळोली गावचे रहिवासी आणि मिठाई व्यवसायात प्रसिद्ध असलेले तरुण हलवाई मल्हार गोविंद सोनावळे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। नेरळ कोल्हारे मार्गावर साई मंदिर नाका येथे कार चालवत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांचा अपघात झालाय। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने दुबईतून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। डी गँगशी संबंधित सलीम डोळ्याचा साथीदार मोहम्मद सलीम शेख याला दुबईतून अटक करण्यात आली असून या कारवाईत 256 कोटींहून अधिक किमतीचा मेफेड्रोन जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये गोंधळ आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून 1 वर्षांचा कार्यकाळ 5 डिसेंबर रोजी पूर्ण होतोय। ते त्यांच्या सरकारच्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखतायत। कामगिरी अहवाल तयार झाल्यानंतर अनेक मंत्र्यांना काढून टाकले जाऊ शकते असे वृत्त आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे। मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात मागणी केली होती। नितेश राणे यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय। शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या नोंदणीच्या विरोधात आक्षेप घेतल्याने 2 युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आलाय। RSS कार्यालयावरचा हा पहिला मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय। ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ संचलित AK जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 3 विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक प्रकल्प आता थेट युरोपपर्यंत पोहोचलाय। लक्झेंबर्ग या युरोपियन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मार्ट वे टू चेक कार्बन इमिशन कॉज बाय व्हेइकल्स या प्रकल्पाची निवड झाली आहे। अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत मिळावी, तसेच गतवर्षीच्या आपदाग्रस्तांना प्रलंबित मदत त्वरित द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी वसई येथे काँग्रेस पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलन पुकारण्यात आले। यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारला झुणका भाकरीची शिदोरी दिली। मारेगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पांढरदेवी येथे गायगोधन यात्रा बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस जंगलात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे। बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून नराधम आरोपी कैलास सूर्यभान आत्राम याला पोलिसांनी अटक केली आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ठेवणीतील शस्त्र बाहेर काढले। दिवाळीत त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते। आता त्यांनी पुन्हा सरकारकडे, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवलाय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे। पुण्याच्या NDA मध्ये 18 वर्षीय तरुणाची तलावात पोहताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आदित्य यादव असे या तरुणाचं नाव आहे। हा नालंदा बिहार येथील असून राष्ट्रीय संरक्षण अकॅडमीचा पहिल्या बॅचमधील विद्यार्थी होता। काल संध्याकाळी अंदाजे 4 ते 5च्या दरम्यान प्रशिक्षण सत्रादरम्यान 21 मीटर फ्लोटिंग सराव करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे।
भारतीय सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेला सुरुवातीपासूनच कठोर टीकेला सामोरं जावं लागतंय। बातमीनुसार सरकार आणि लष्कर आता या योजनेत 4 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांपैकी 75% जवानांना कायमस्वरूपी सैन्यात नोकरीवर ठेवण्याचा विचार करत आहे। दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। ISISच्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे। 2 संशयित दहशतवाद्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी आहे तर दुसरा मध्य प्रदेशचा आहे। सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे ट्रॅकवर गाड्यांची गर्दी वाढते। अशातच आता प्रवाशांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेने रेल भवन येथे वॉर रूमची स्थापना केली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वॉर रूमची पाहणी केली। सध्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पडणाऱ्या दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे। या परिस्थितीमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी दिल्ली येथे खांद्यावर कांद्याची पिशवी आणि गळ्यात कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एका बहिणीने तिच्या मृत भावाचं औक्षण करत त्याला अखेरचा निरोप दिला। या मुलाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता। त्याच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या आईला हे दुःख सहन झालं नाही आणि तिचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला। आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे। अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या माहितीनुसार तालिबान शासित अफगाणिस्तान आता पाकिस्तानला जाणारे पाणी अडवण्यासाठी त्यांच्या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखत आहे। कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मौलावी हिब्दुल्ला अखुंदजादा यांनी दिले आहेत। न्यूयॉर्क येथील मेहुल गोस्वामी नावाच्या 39 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला ग्रँड लार्सनीच्या आरोपाखाली अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। गोस्वामी हा न्यूयॉर्क स्टेट ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस मध्ये काम करत असताना एका कंत्राटदार म्हणून मूनलाइटिंग म्हणजे छुप्या पद्धतीने दुसरीकडे काम करत होता। म्यानमारमध्ये सध्या गृहयुद्ध सुरू आहे। काही महिन्यांपूर्वीपर्यंत बंडखोरांचे वर्चस्व होते। त्यांनी जुंटा सेनेला हरवून क्योकमे शहरावरही कब्जा केला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे। जुंटा सेनेने पुन्हा क्योकमेवर ताबा मिळवलाय। जुंटाला ही आघाडी चीनमुळे मिळाली आहे। चीनच्या मदतीने जुंटाने अराकान आर्मी आणि इतर बंडखोर गटांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत। राज्यातील अभियांत्रिकी, विधी, फार्मसी, MBA अभ्यासक्रमांसाठीची CET आता वर्षातून 2दा घेण्याचा विचार आहे। जानेवारी आणि एप्रिलमध्ये JEE परीक्षेप्रमाणे ही परीक्षा घेण्याचं नियोजन आहे। मात्र परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार मार्च अखेरीस 15 दिवसात 2 सत्रांचा पर्यायी तपासला जातोय। JEE मेन 2024 परीक्षेसाठी अर्ज भरताना आधार कार्ड आणि 10वीचे प्रमाणपत्र यावरील नावात तफावत असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे। लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देत NTA ने हा निर्णय घेतला असून अधिक माहितीसाठी 6 नोव्हेंबर 2024 चे सूचनापत्र पाहण्याचे आवाहन केलंय। 12वीच्या परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता 3 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे। विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करता येतील। 10वीच्या अर्जांसाठी ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी पासून सुरू होतील तर लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होतील। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबर मध्ये सुरू होत आहे। तिचे नाव भारत टॅक्सी आहे। नोव्हेंबर मध्ये दिल्लीमध्ये 650 चालकांसह पायलट प्रकल्प सुरू होईल। त्यानंतर पुढील महिन्यात ती इतर राज्यांमध्ये विस्तारेल। मालमत्तेच्या हक्कांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। 18 वर्षांचे होणारे अल्पवयीन मुले आता पालकांनी केलेल्या मालमत्तेच्या विक्रीला आव्हान देऊ शकतात। प्रौढत्वात पोहोचल्यानंतर मालमत्ता खरेदी करून किंवा हस्तांतरित करून अशा हस्तांतरणांना रद्द करता येते असं न्यायालयानं म्हटलंय। बागपतमध्ये 5 वर्षात पैसे दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन 500हून अधिक लोकांची 5 कोटींची फसवणूक करण्यात आली। सुप्रसिद्ध अभिनेते आलोकनाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यासह 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिट कॉर्पोरेशन सोसायटीने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे। वनडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या क्रिकेट मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही। त्याने बाद झाल्यावर गुरुवारी पॅव्हिलियनमध्ये परतताना चाहत्यांकडे पाहून हात हलवला। हे त्याचे निवृत्तीचे संकेत आहेत की त्याने ॲडलेड वासियांचा निरोप घेतला, याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।